ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना कामनाना विकारी। नको रे मदा सर्वदा अंगीकारू। नको रे मना मत्सरू दंभ भारू। श्रेयस प्रेयस या विषयाचे जे श्लोक आपण पाहत आहोत त्यातला हा 6वा श्लोक काल आपण सुरुवात केली होती। या 6व्या श्लोकामध्ये ज्या षड्रिपूंचा उल्लेख वारंवार अध्यात्मात येतो त्याचा निषेध, त्याचा धिक्कार, ते टाळण्याचा प्रयत्न समर्थ आपल्याला करायला सांगत आहेत। पहिल्या दिवसापासून आपण पाहत आहोत की हे सगळं आपण आपल्या मनाला समजावून सांगायचं आहे, आपण आपली सांत्वना करायची आहे, आपण स्वतःला शांत करायचं आहे, आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे। म्हणून आपल्याच मनाला हे समजावून सांगायचं आहे की ज्याचं पर्यवसान खेदामध्ये होणार आहे असा क्रोध तू टाकून दे। असा जो क्रोध आहे त्या क्रोधाचा तू त्याग कर। काल आपण पाहत होतो की संत चिडतात, राम कृष्ण हे सुद्धा चिडले, पण त्यांचा क्रोध खेदकारी नव्हता, तो आनंददायी होता। त्याचं पर्यवसान
लोककल्याणामध्ये झालं. म्हणून क्रोध जो आहे त्याचा दर्जा, त्याचे हेतू, त्याची प्रेरणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट समजावून घेतल्या पाहिजेत. राग आलेला नसावा, आणलेला असावा. राग ही ॲक्टिंग असावी, तो आविर्भाव असावा, स्वभाव नसावा. आई मुलावरती रागवते, पण आईचं मुलावरचं रागवणं जे असतं ना तो अभिनय असतो. आणि बापाचं रागवणं जे असतं तो ते अँग्री यंग मॅनचा आविष्कार असतो. तो खरं चिडलेला असतो बाप. आई सहसा खरी चिडू शकत नाही, तिचं नाटक असतं. इथं राग जो आहे ती ॲक्टिंग असली पाहिजे, नाटक असलं पाहिजे. एकदा राग हा स्वभाव झाला की मग रागवायची वेळ झाली म्हणून रागवायचं असतं. जो मनुष्य क्रोधी असतो तो मनुष्य चिडायचे प्रसंग शोधत असतो, त्याला फक्त निमित्तच हवं असतं. तापट मनुष्य हा दारुगोळा असतो, फक्त ठिणगी पडायचा अवकाश. ठिणगी पडली की स्फोट झाला. तो एवढंच निमित्त शोधत असतो ठिणगीचं. अनेक वैशिष्ट्य असतं. जी माणसं तापट असतात ते आपण रागीट आहोत असं कधी मान्य करत नाहीत. तापट माणसाचं पहिलं आर्ग्युमेंट असतं राग यावा असंच तुम्ही वागता. आणि तापट माणसाचं दुसरं आर्ग्युमेंट असतं आम्ही लोकांच्या कल्याणासाठी रागवतो. भगवंतानंतर तापट माणूसच सगळ्यांच्या कल्याणासाठी, सगळ्यांच्या उद्धारासाठी जन्माला आलेला. मी तापट आहे आणि मला राग येतो असं तो कधी कबूल करणार नाही. वेगवेगळ्या आर्ग्युमेंट्सच्या द्वारे तो आपला राग जो आहे तो लपवण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यामुळे क्रोध जो आहे तो आणखी वाढत राहतो, त्याची फ्रिक्वेन्सी वाढत राहते. आणि मग ती फ्रिक्वेन्सी एकदा सुरू झाली की दिवसातनं 4-5 वेळा चिडायचं, दिवसातनं 4-5 वेळा प्रसन्न असायचं, दिवसातनं 4-5 वेळा पैशाचा विचार करायचा, दिवसातनं 4-5 वेळा कामाचा विचार करायचा. अशा प्रकारची दिवसातनं 4-5 वेळा कोणाचा तरी द्वेष करायचा, दिवसातनं 4-5 वेळा कशाचा तरी अहंकार करायचा. अशी एक फ्रिक्वेन्सी आपल्या मनाला लावून ठेवली जाते. आणि त्या फ्रिक्वेन्सीनुसार मन तसंच वागत राहतं. ती वेळ झाली की ती गोष्ट मनुष्य करतो. मग गरज आहे म्हणून नव्हे तर सवय आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि सगळं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जातं. जसं दारुड्याचं असतं, दारू प्यायची वेळ झाली की तो बरोबर त्या ठिकाणी जाणार. गरज आहे म्हणून नव्हे, आता सवय झालेली आहे, आता व्यसन झालेलं आहे, आता तो पिणारच. तसं चिडायची सवय झालेली आहे, आता चिडणारच. त्या त्या प्रवृत्तींची एक प्रकारची फ्रिक्वेन्सी आपण आपल्या मनाला यंत्रवत लावून देतो आणि त्या गोष्टी दिवसभर घडत राहतात. सगळा दिवस त्यात निघून जातो. नवीन दिवस सुरू झाला, चाल असं सगळं आयुष्य चाललेलं असतं. बदल केव्हा होणार, सुधारणा केव्हा होणार? आणि म्हणून समर्थ या ठिकाणी क्रोधाचा निषेध करतायत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तापट मनुष्य कधीही प्रिय असत नाही, क्रोधी मनुष्य कधी लोकप्रिय असत नाही. सगळ्यांना तो अप्रिय असतो. जोपर्यंत तो पैसे मिळवत असतो तोपर्यंत लोक त्याचं ऐकून घेतात. जेव्हा तो वृद्ध होतो तेव्हा मुलं सुद्धा विचारत नाहीत. मुलं जोपर्यंत शिकत असतात तोपर्यंत नाईलाज असतो, वडिलांचा मान राखतात. पण एकदा शिक्षण पूर्ण झालं की अशा तापट वडिलांच्या वाऱ्याला मुलं सुद्धा उभी राहत नाहीत. खूपदा ऐक होऊ शकतं, सुडाचा प्रवास सुरू होतो. मुलं म्हणतात इतकेच तुम्ही आमच्याशी असा वागलात की आता तुम्ही आमच्या ताब्यात आलेले आहात, आता तुम्ही वृद्ध झालेले आहात, आता तुम्ही आजारी आहात. कारण अशा रागानं मज्जासंस्था दुर्बळ होणं, ब्लड प्रेशर वाढणं, हार्टचा त्रास होणं, मॅनेंजिटाइस सारखे दुखणी निर्माण होणं, वेगवेगळे त्रास होऊ शकतात. आणि त्या सगळ्या त्रासामुळे हा मनुष्य विकलांग होतो आणि शेवटी मुलं सुना ते सुद्धा फिरकत नाही. तापट माणसाच्या वाऱ्याला कोणी उभंच राहत नाही. तापट साहेबाची बदली केव्हा होईल याची सगळे वाट पाहत असतात आणि बदली झाली की म्हणतात की बॅत गेली. आणि तो निवृत्त झाला, कोणीही त्याला विचारत नाही.
नंतर कोणालाही त्याचा धाक वाटत नाही. तो ऑफिसमध्ये पुन्हा आला तर शिपाई सुद्धा खुर्चीवरून उठणार नाही, मग कोणी आदर देत नाही. म्हणून या ठिकाणी तापट मनुष्य जो आहे तो कधीही लोकप्रिय होऊ शकत नाही. संघटनात्मक पातळीवरती जर काम करायचं असेल, सार्वजनिक जीवनात जर काम करायचं असेल, तर हा तापटपणा जो आहे तो काहीच उपयोगाचा नाही. संघटनात्मक कामामध्ये क्रोधी मनुष्य नेहमी अपयशी ठरतो. एक साधी ओवी समर्थांची आहे, आपण एकाकी एकला सृष्टीमध्ये भांडत चालीला, बहुतामध्ये एकल्याला यश कैचे. संभाजी महाराज अत्यंत पराक्रमी होते. शूर तर होतेच, चरित्र संपन्न सुद्धा होते. संभाजी महाराजांची जी प्रतिमा उभी केलेली आहे अशा प्रकारचे ते रंगेल राजपुत्र अजिबात नव्हते. पण संभाजी महाराजांच्या स्वभावात एक दोष होता, संभाजी महाराज अत्यंत तापट होते, अत्यंत क्रोधी होते. म्हणून समर्थांनी त्यांना पत्रात लिहिलं होतं, समय प्रसंग ओळखावा, राग कदापि नसावा, आला तरी कळून द्यावा जनामध्ये, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. राग जरी आला तरी तुम्ही रागवलेले आहात हे लोकांना कळू देऊ नका. राग गिळावा लागतो, अपमान शांतपणे सहन करावा लागतो. संभाजी महाराज तापट असल्यामुळे त्यांचे सगळे मेहुणे त्यांच्या विरोधात गेले. एकही मेहुणा त्यांच्या बरोबर नव्हता, सगळे औरंगजेब बरोबर होते. एक एक माणूस त्यांचा फुटला. रागाच्या भरात काय करतील सांगता येत नव्हतं. शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान 3 माणसं, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद आणि अनाजी सुरनीस, या तिघांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केलं. त्यातला हिरोजी फर्जंदचे ते शिवाजी महाराजांच्यावरती इतके उपकार होते की आग्र्याला शिवाजी महाराज निसटले त्या नकली शिवाजी होण्याचं काम या हिरोजी फर्जंदनी केलं होतं. नंतर तोही निसटला, नंतर नकली शिवाजी पण निसटला, आधी असली निसटला, दोघेही सुटले. पण जर नकली सापडला असता तर मारला गेला असता. पण त्या हिरोजी फर्जंदला हत्तीच्या पायाखाली दिलं. बाळाजी आवजीचा उद्ध्वस्त झालेला संसार शिवाजी महाराजांनी उभा केला, त्या बाळाजीला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. येसूबाई संभाजीला म्हणाल्या, बाळाजीस मारले हे उचित नाही केले. थोरल्या महाराजांचे त्यावर बहुत मन होते. म्हणजे सुनेला जाणीव होती की आपल्या सासऱ्यांचं प्रेम होतं त्या बाळाजीवरती, पण शिवाजी महाराजांचे असे जिवलग लोक जे होते त्यांना संभाजी महाराजांनी ठार मारलं. आणि म्हणून समर्थांनी पत्रात लिहिलं की राग शांत करा, लोक चुकले असतील, मागील अपराध क्षमावे. मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या हाताखालचे लोक जे असतील ना त्यांना क्षमा केली पाहिजे. अन्याय थोरा अथवा अल्प क्षमा केली पाहिजे. मुलांचे अपराध पोटात घालणं हेच आई वडिलांचं काम आहे. हाताखालच्या माणसांचे अपराध पोटात घालणं हेच वरिष्ठ माणसाचं काम आहे. चुकीची जाणीव द्यावी. पण समर्थाने म्हटलंय, सर्व काळ धारकी धरी तो एक मूर्ख. मूर्ख लक्षणात त्यांनी त्याची गणना केलेली आहे. म्हणून या ठिकाणी क्रोध जो आहे त्या क्रोधाद्वारे दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याला मानसिक यातना होणार नाहीत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. पुढे समर्थांनी या क्रोधाबद्दलच म्हटलेलं आहे की हा क्रोध जो आहे तो खेदकारी आहे. याचा अर्थ शेवटी तो त्या माणसालाही त्रास देतो, त्यालाही नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. क्रोध हा आतून तापट माणसाला जळत असतो आणि बाहेर ज्याच्यावरती तो रागवतो त्यांनाही पोळत असतो. चिडणाराही आतल्या जळत असतो आणि जे भोवतालचे शिकार असतात त्यांनाही त्याच्यात चटके पळत राहतात. म्हणजे त्यातनं चांगलं असं निष्पन्न जे आहे ते काहीच होत नाही. बुद्धदेव तो म्हणत, एखादा माणूस तापट असणं हीच त्याला मोठी शिक्षा आहे. जसं त्या अकबराला एका दारुड्याने शिव्या दिल्या. दारू प्यालेला होता आणि व्यसनामध्ये त्याने खूप शिव्या दिल्या. अकबर रस्त्याने चालला होता, त्यांनी शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली आणि दरबारात उभं करण्यात आलं. त्यावेळेस उतरलेली होती. त्यामुळे त्याने अकबराची क्षमा मागितली. म्हणजे तू किती मोठा राजा आहेस, तुझ्यासारखा थोर राजा नाही. म्हटल्यावर मग काल तुम्हाला काय शिव्या दिल्या होत्या, जरा जास्त घेतली होती म्हटले.
त्यात मी तुम्हाला बोललो. त्या अकबराने सांगितलं याला सोडून द्या, म्हटलं जाऊ द्या. तर त्याला खूप आश्चर्य वाटलं की आपल्याला काहीतरी शिक्षा तर व्हायला पाहिजे होती. त्याने विचारलं मग काही शिक्षा नाही का मला? त्या अकबर म्हणाला तू दारू पितो आहे ही शिक्षा तुला पुरेशी आहे, मी आणखी वेगळी शिक्षा करण्याची गरजच नाही आहे. तुझं व्यसनच तुला शिक्षा, आणखी काय वेगळी शिक्षा करायची? तेच तुला इतकी जाळते आहे, मी आणखी वेगळं तुला काय जाळायचं? भगवान बुद्ध शेतातनं चाललेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य आनंद आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतातनं ते चालले होते तो शेतकरी भगवान बुद्धांचा द्वेष करणारा होता. त्याला बुद्धांबद्दल मत्सर होता. आपल्या शेतातनं बुद्ध जात आहेत, त्याला संधी मिळाली. त्याने बुद्धांना शिवीगाळ केली की तुझ्या बापाचं शेत आहे का, इथून कुठून चाललात वगैरे वगैरे. तो बुद्धांना बोलायचा ते बोलला. बुद्ध शांत होते. शांतपणे बुद्ध निघून गेले. आनंद खूप चिडलेला होता. आनंद सारखा बुद्धांना परवानगी मागत होता, तुम्ही मला सांगा, मी आत्ता त्याला ठोकून काढतो, मी आत्ता त्याला बोलतो. तेव्हा बुद्ध त्याने त्याला विचारलं, चूक त्यांनी केली, शिक्षा तू का भोगतोस? तर बुद्धांना त्याने विचारलं चूक कोणी केली? म्हटले अरे त्याची चूक आहे, त्याला क्रोध आला, ही चूक पुरेशी आहे म्हटली त्याची. आता त्या क्रोधाची त्याला शिक्षा मिळणारच आहे, तू शिक्षा का भोगतोस? म्हणजे तू पण चिडून अशी शिक्षा का भोगतो? क्रोध येणं हीच पनिशमेंट आहे, आणखी वेगळ्या पनिशमेंटची गरजच नाही आहे. म्हणून असा मनुष्य जो आहे तो मनुष्य क्रमशः स्वतःला मारत असतो. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की क्रोध ही ग्रॅज्युअल सुसाईड आहे, क्रमशः आत्महत्या, हळूहळू आत्महत्या. आतल्या आत तो मनुष्य झुरत राहतो, जळत राहतो, चरफडत राहतो आणि त्याच्या रागानं कधीही परिस्थितीत बदल होत नाही. प्रेमाने सांगितलं तर माणसं बदलतात, प्रेमाने सांगितलं तर माणसांमध्ये रूपांतरण होतं. रागाने सांगितलं तर मनुष्य कधीही सुधारत नाही, कधीही बदलत नाही. त्याला राग येतो, आतला अहंकार पुष्ट होतो, फक्त तो अधीन असल्यामुळे ऐकून घेतो, पुढे त्याचा फलश्रुती काही नसते. आणि म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी. आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की अनेकदा आपण जर परीक्षण केलं, आपल्या रागाचं ॲनालिसिस केलं एकांतामध्ये, मनाच्या श्लोकाची साधना अशी आहे की त्यासाठी रोज 1 तास संध्याकाळी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. दिवसभरामध्ये मी काय काय केलं, दिवसभरात मी कोणाकोणाशी कसा कसा वागलो, थोडं आपल्या स्वभावाचं विश्लेषण करा. आपल्या लक्षात येईल की आपले जे क्रोधाची कारणं आहेत ती किती क्षुद्र असतात, किती क्षुल्लक कारण असतं. फार महत्त्वाचा मुद्दा नसतो, पण साध्या साध्या गोष्टी आपण प्रेस्टिज इश्यू करतो आणि त्या प्रेस्टिज इश्यूतनं सगळ्या गोष्टी निर्माण होतात. भैयाजी सहस्रबुद्धेंनी त्यांच्या जीवनमूल्य पुस्तकात एक गमतीशीर प्रसंग दिलेला आहे की एका कुटुंबामध्ये आई नोकरीला जायची, वडील नोकरीला जायचे. सकाळी ती धावपळ असायची दोघांची. मुलाला जाताना आई दूध देऊन जायची. आईला घाई असल्यामुळे ती दुधात साखर घालून चमचा ठेवून द्यायची आणि त्याला सांगायची की दूध हलवून मग पी, साखर विरघळू दे. मुलगा 3.5-4 वर्षाचा, त्याला दूध तसं प्यायचं मग साखर कच्ची खायची याची आवड होती. आणि आईचं म्हणणं होतं दुधात साखर पूर्ण विरघळू देत जा आणि मग दूध पीत जा, कच्ची साखर खाणं चांगलं नाही. एक दिवस आईने पाहिलं की त्याने दूध प्यालेलं आहे आणि तो कच्ची साखर अशी खातोय बोटाने. आईला राग आला, आईने पाठीत धपाटा मारला. कारट्या म्हणले तुला 1000दा सांगितलं, 1000दा हा एक आकडा कुठून आला कोण असतो की? 1760, 1000, 4 किंवा 5 वेळा सांगितलेलं असतं, पण क्रोध आला ना की 4 फिगरमध्येच बोलायचं असतं, कमी आकडा चालतच नाही. तिने एक फटका मारला. आता हा फटका मारल्यानं यामध्ये मुलाच्या कल्याणाचा महत्वाचा मुद्दा नाही आहे, माझ्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. मी सांगतो आणि ऐकत नाही म्हणजे काय?
अहंकार, मी आई आहे, मी जन्म दिलेला आहे, मी लहानाचं मोठं करते, माझं ऐकत नाही. मुलाला वळण लावणं हा भाग फार कमी आहे. इगो फार महत्वाचा आहे. आणि तो इगो हर्ट झाला की पुन्हा तो साखर तशीच खातोय, जोरात फटका मारला. आता तो त्या तापट आईचाच मुलगा, त्याने कब्बशी भिरकावून दिली रागाच्या भरात. आता ती कब्बशी फुटली. त्याच्यानंतर मुलाचे वडील आले आणि त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं, 1000दा तुला सांगितलं, इतकी त्याच्या मागे लागत जाऊ नको, का तू सारखी त्याच्या मागे लागतेस. बायकोने नवऱ्याला दुरुत्तर करायला सुरुवात केली. तेवढ्यात लगेच सासूबाई आल्या, पाहिलंस म्हणून तुला सांगत होते, फार तिला डोक्यावर घेऊ नकोस. तेवढ्यात मुलाचे वडील आले आणि ते आपल्या बायकोला म्हणाले, 1000दा तुला सांगितलं, त्यांच्या भांडणात लक्ष घालत जाऊ नको, का तू पुन्हा राखू बसलीस. किती साधा प्रसंग आहे. दूध तसं प्यावं का साखर घालून प्यावं. पण या साध्या प्रसंगावरनं त्या घरामध्ये 144 कलम, संचारबंदी, सुनेच्या खोलीत सासूने द्यायचं नाही, सासूच्या खोलीत सुनेने यायचं नाही, 5 वर एकत्रित माणसाने जमायचं नाही, जमावबंदी. आणि विषय काय, दुधात साखर. आता क्रोधाचा हा प्रसंग जो आहे, कब्बशी फोडण्या इतका महत्वाचा आहे का, इतकं संतापणे इतका महत्वाचा आहे का, किती मामूली गोष्ट आहे. पण साध्या साध्या गोष्टी आपण प्रेस्टिज इश्यू करतो. बऱ्याचदा आईवडिलांचे राग जे असतात ते मुलाच्या हितापेक्षा आपण पोषण करते आहोत, आपलं त्याने ऐकलं पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग त्यात जास्त असतो, सत्तेचा भाग त्यात जास्त असतो, प्रशासक डोकावत असतो. आणि ज्यावेळेस आपण क्रोध करतो तेव्हा दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखल्याखेरीज क्रोध करताच येत नाही. नेहमी क्रोधामध्ये ती समोरची व्यक्ती तुच्छ असते आणि म्हणून तो क्रोध आविष्कृत होतो. आणि मुलांचे आम्ही पालन करते आहोत, त्यामुळे त्याबद्दल एक तुच्छतेचा भाव असतो, त्यातनं हा क्रोध जो आहे तो डेव्हलप होत राहतो आणि मग पुढे सवय लागते. आणि मग अशा प्रकारचे रिलेशनच डेव्हलप होत गेले की सतत क्रोधाशिवाय डायलॉगच नाही. मग सतत प्रत्येकजण एकमेकाला झापायचं निमित्त शोधत राहतो, प्रत्येकजण उसळण्याचं निमित्त शोधत राहतो, प्रत्येकजण एकमेकावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत राहतो आणि प्रत्येकजण एकमेकाच्या चुका शोधत राहतो. सुसंवाद, समन्वय, प्रेम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट होत. म्हणून या ठिकाणी मानसिक असंतुलन जे आहे ते क्रोधात निर्माण होतं. क्रोधाने विचारशक्तीच नष्ट होते. आपण काय बोलत आहोत, कोणाला बोलत आहोत, काय करत आहोत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रोधाच्या भरामध्ये माणसाला काही सुचत नाही. म्हणून रागाच्या भरात जे बोललेलं असतं ते फार मनावर घेऊ नका असं नंतर आपल्याला सांगितलं जातं. म्हणून क्रोध जो आहे तो नियंत्रित असावा. राम संतापले पण रामांचा क्रोध नियंत्रित होता. जेव्हा रावणाचा वध झाला त्या बिभीषण म्हणाला की मी माझ्या भावाचा अग्निसंस्कार करणार नाही, कारण रावणाचा अग्निसंस्कार करायला माणूसच जिवंत नव्हता. सगळी मुलं मेलेली, सगळे भाऊ मेलेले, एकच भाऊ जिवंत राहिला, पक्षांतर केलं म्हणून बिभीषण, तो फक्त जिवंत राहिला. आणि बिभीषण म्हटला मी माझा भाऊ दुष्ट आहे, त्याचा अग्निसंस्कार करणार नाही. तेव्हा रावणावरती संतापलेल्या रामचंद्रांनी बिभीषणाला सांगितलं माझा थोरला भाऊ मरण पावलेला आहे असं गृहीत धरून तू रावणाचा अग्निसंस्कार कर. मरणांतानी वैराणी निवृत्तम न प्रयोजनम. तो मरण पावला, आता वैर संपलं, आता त्याचा द्वेष करू नकोस, आता वैर करू नकोस. अशा पद्धतीनं रामचंद्रांनी आपल्या क्रोधावरती लगेच अंकुश मिळवला. कृष्णाने कंसाला मारलं, त्या कृष्णाचं अंतःकरण द्वेषाने भरलेलं नव्हतं. किती प्रसन्न आणि हसतमुख चेहरा कृष्णाचा होता. विहित कर्म होतं, एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन करावं आणि पाय कापावा तसं त्याने कंसाची मान कापली, संपलं. ऑपरेशन करणं आवश्यक होतं. परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृता. आत द्वेष मत्सर हा भाग नव्हता. म्हणून क्रोधाचा आविष्कार जो आहे
तो संयत असावा. म्हणून खरा पुरुषार्थ जो आहे तो क्रोधामध्ये नाही आहे, खरा पुरुषार्थ हा संयमामध्ये. गाडीचा ॲक्सिलेटर जास्त महत्त्वाचा नसतो, ब्रेक जास्त महत्त्वाचा असतो. गाडी थांबवता आली पाहिजे आणि म्हणून ब्रेक तपासला जातो. या ठिकाणी संयमित मनोवृत्ती ही ब्रेकसारखी आहे. क्रोधाच्या बाबतीत आणखी एक सर्वात मोठा धोका आहे. क्रोध हा खेदकारी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. जेव्हा क्रोध सामुदायिक असतो, संघटित क्रोध असतो, सार्वजनिक क्रोध असतो, तेव्हा तो महाभयंकर स्वरूप धारण करतो. गडबड अशी आहे की एकटा मनुष्य जर चिडला तर तो तापट म्हणून त्याची निंदा केली जाते, त्याची उपेक्षा आणि उपहास केला जातो. पण सगळा समाज चिडला की त्याला देशभक्ती हे नाव मिळतं, त्याला राष्ट्रभक्ती हे नाव मिळतं. आणि मग सामुदायिक क्रोध जो असतो त्याला मॉब सायकोलॉजी म्हणून सगळं क्षम्य असतं. सार्वजनिक क्रोधामध्ये एक सर्वात मोठा धोका असतो. निरपराध सामान्य माणसाचं जीवन जे आहे ते वेठीला धरलं जातं. कानपूरमधला डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा, त्याची विटंबना करणारा मनुष्य बौद्ध समाजातला. त्यांनी काय विटंबना केली तर दारू प्याला होता म्हणून त्यात त्यांनी विटंबना केली. ती विटंबना करणारे 3-4 लोक बौद्ध समाजातच होते हे 4 दिवसांनी कळलं. पण त्या 4 दिवसामध्ये ज्या पुण्या मुंबईचा कानपूरशी तसा काही संबंध नाही, त्या पुण्या मुंबईतली उच्चवर्णीयांची दुकानं, उच्चवर्णीयांची घरं, दगडफेक, जाळपोळ, मुंबईत बसेस जाळल्या गेल्या, पुण्यात बसेसवरती दगडफेक झाली. आणि या सगळ्याला काय म्हटलं जातं? निष्ठा. आमच्या आराध्य देवतावरली निष्ठा. कुठेतरी गणपतीवरती कोणीतरी मनुष्य चिखल फेकतो, विष्ठा फेकतो. कुठेतरी माथेफिरी मनुष्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालतो. कोणीतरी मनुष्य अशा प्रकारे आंबेडकरांच्या पुतळ्याची, फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करतो. आणि या सगळ्याचा परिणाम सार्वजनिक क्रोधामध्ये होतो. त्याला देशभक्ती म्हटलं जातं. आणि मग ज्या लोक अटक केले गेलेले आहेत त्यांची सुटका व्हावी म्हणून राजकीय पुढाऱ्यांचे फोन सुरू होतात. सोडून द्या, त्यांना सोडून द्या. संजय दत्तच्या सुटकेसाठी किती पुढाऱ्यांचे फोन, न्यायमूर्ती कोदेनवरती आणि त्या निकमवरती किती लोकांचं दडपण. आज या आमदाराचा फोन, उद्या त्या खासदाराचा फोन. सोडून द्या, सोडून द्या. सार्वजनिक क्रोध जो असतो त्याला देशभक्तीचं स्वरूप येऊन जातं. ज्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट तोडली ते सगळे 72 लोक सोडले गेले, त्यांच्यावरले खटले मागे काढले गेले. का? त्यांची भावना समजून घ्या. त्यांनी ते देशभक्तीपुटी केलं. त्या 72तल्या 60 लोकांनी पोलीस चौकशीत सांगितलं की जेम्स लेन कोण आहे आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तेही आम्हाला माहिती नाही. आम्हाला सांगण्यात आलं तुम्हाला 200 रुपये मिळतील, तेवढ्या तिथं दगडफेक करायची, लाठ्या काठ्या फिरवायच्या, मोडतोड करायची आणि पुन्हा निघून जायचं. तुमची 2 वेळेसच्या जेवणाची आणि 200 रुपयाची सोय केलेली आहे. बाकी आम्हाला काही माहिती नाही. आमचा त्या पुस्तकांशी आणि शिवाजी महाराजांशी काही संबंध नाही. असला संबंध आमचा थोडासा अब्दुल खानशी आणि औरंगजेबशी आहे. कारण औरंगजेबने अशी ग्रंथालय पाडली होती, मोडली होती, जाळली होती. पण सार्वजनिक क्रोध आणि देशभक्ती म्हणून सार्वजनिक क्रोध ही एक फार डेंजरस गोष्ट आहे. मग त्याचं समर्थन केलं जातं, त्याला कायदेशीर प्रोटेक्शन मिळतं. आणि राजकीय पुढारी जर देशद्रोही असतील, धर्मद्रोही असतील तर ते अशा सगळ्या गुन्ह्यांना संरक्षण देतात. राजकीय पुढाऱ्यांना खुश करण्यासाठी मीडिया या सगळ्या गोष्टींचं समर्थन करत राहतो. आणि म्हणून या ठिकाणी व्यक्तीचा क्रोध जेवढा भयंकर आहे त्याहून जास्त खेदकारी क्रोध जो आहे तो सार्वजनिक क्रोध आहे. अहंकार, द्वेष आणि मत्सर याची सर्वात जास्त अभिव्यक्ती जी आहे ती क्रोधामध्ये होते. कामामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये, मदामध्ये, मत्सरामध्ये अहंकाराची अभिव्यक्ती आहे, पण ती प्रमाणात आहे. क्रोधामध्ये ती अत्यंत जास्त प्रमाणामध्ये परिपूर्ण अभिव्यक्ती अशी आहे. आणि म्हणून आणखी एक लक्षात येतं की जी माणसं क्रोधी असतात
त्यांना जीवनाच्या सायंकाळी नैराश्य येतं, वैतागतात. साधक जर तापट असेल ना तर त्या साधकाच्या लक्षात येतं की आपण इतके दिवस चिडलो, काही उपयोग झाला नाही, अनेक माणसं आपण तोडली, अनेक लोकांशी आपले संबंध बिघडले, त्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. शेवटी त्याला नैराश्य येतं आणि अनेक प्रकारचे रोग त्याच्या घरामध्ये शरीरात घर करून बसतात. फ्रस्ट्रेशन येतं, जगाशी संबंध ठेवायचे वाटत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या जीवनामध्ये वैफल्य येऊन जातं. म्हणजे या सगळ्यातनं शेवटी काहीही निर्माण होत नाही. आणि म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे, नको रे मना क्रोधा खेदकारी. त्याच्यावरती काही काही साधे उपाय आहेत. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य रागवत असेल ना, त्याचा चेहरा बघा आणि त्यावरनं रागवताना आपण कशी दिसत असू ते लक्षात घ्या. खरोखर किती सुंदर चेहरा आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, किती सोज्वळ सात्विक रूप आपल्याला दिलेलं आहे. कशी माणसं रागवलेली बोलत असतात. फोटो काढून घ्या एकदा आणि त्यांना दाखवा, तुमचा फोटो अल्बममध्ये ठेवायचा का घरात लावून ठेवायचा मोठा. वडिलांना विचारा, चिडले असतानाचा फोटो, आईला विचारा, भांडत असतानाचा फोटो लावायचा का घरात. इतके विचित्र चेहरे होऊन जातात, बघण्यासारखे नसतात. मग परमेश्वराने आपल्याला दिलेला इतका सुंदर चेहरा रागाच्या भरामध्ये असा विक्षिप्त का करायचा, विकृत का करायचा. म्हणून रागावताना आपण कसे दिसतो. अब्राहम लिंकनची एक पद्धत होती. अब्राहम लिंकन दिसायला चांगला नव्हता. त्यांनी व्याख्यानाचा अभ्यास केला. तो आरशासमोर उभा राहायचा आणि आपण व्याख्यान करत असताना आपलं तोंड फार वेडवाकडं होत नाहीये, आपला आविर्भाव फार विकृत होत नाहीये, आपला अभिनय जो आहे तो समर्याद राहतो आहे, याची तो काळजी घ्यायचा. की ठीक आहे, आपल्याला परमेश्वराने चांगलं रूप दिलेलं नाहीये, पण जसं गायक गाताना पाहत नाही तसं अनेकदा वक्ता ऐकताना बघवत नाही. असे अकराळ विकराळ अकरस्थाळेपणे बोलत असतात. अमुक पेटवून देऊ, तमुक पेटवून देऊ, काय समजला, इथून पुढे आम्ही हे अन्याय सहन करणार नाही. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. या सगळ्यातनं काही निष्पन्न होत नाही. लोकांना भडकवून देणं हा आजकाल एक धंदा झालेला आहे. समाजाला पेटवत ठेवणं, संघर्ष चालू ठेवणं आणि त्याद्वारे आपलं नेतृत्व सतत चालू ठेवणं, कसाला लावणं. अशा प्रकारे समाजामध्ये हा क्रोध जो आहे तो सतत डेव्हलप केला जातो. म्हणून क्रोधाची कारणं जी आहेत तीच निर्मूल करायची. क्रोध टाळण्याचा एक साधा सोपा उपाय, कुठलीही गोष्ट प्रेस्टिज इश्यू करायचा नाही. एकदा प्रेस्टिज इश्यू झाला की त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. ठीक आहे, असं झालं तरी चालेल, तसं झालं तरी चालेल, आपला कुठलाही अभिनिवेश नाही. ज्यावेळेस कुठलाही अभिनिवेश नसतो तेव्हा क्रोध निर्माण होण्याची शक्यताच असत नाही. सतत आत्मपरीक्षण जे आहे ते आवश्यक आहे. सतत स्वतःला तपासत राहायचं आणि त्याद्वारे आपला क्रोध कशामुळे निर्माण होतो, काय काय निर्माण होतो, त्या परिस्थितीचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की क्रोधाची अभिव्यक्ती ज्याच्यामुळे होते ना त्या गोष्टी टाळायच्या. उदाहरणार्थ, क्रोधाची अभिव्यक्ती करणारा सर्वात पहिला घटक म्हणजे डोळे. रागाने पाहणे, डोळे वटारणे. मग सर्वात पहिल्यांदा अशा गोष्टी बघायच्याच नाही की ज्याच्यामुळे राग येईल. अशा माणसांचा सहवास टाळायचा की ज्याच्यामुळे राग येईल. आपोआप क्रोध कमी झाला. क्रोधाची दुसरी अभिव्यक्ती जी आहे, हात असे सळसळायला लागतात, ते नियंत्रित करायचे. क्रोधाची आणखी एक अभिव्यक्ती बोलणं. जीभ जी आहे, राग आला की ती जीभ जी आहे ती वाटेल त्या गोष्टी बोलायला सुरुवात करते. मग ज्याच्यामुळे क्रोध वाढेल अशा लोकांशी त्या विषयावर बोलायचंच नाही. अनेकदा आपल्याला माहिती असतं अमुक एक मनुष्य आला म्हणजे ठिणगी जवळ आलेली आहे, स्फोट होण्याची शक्यता आहे, ताबडतोब तिथून निघून जायचं. निघून जाणं शक्य नसेल तर ज्या मुद्द्यामुळे वाद सुरू होईल, ज्या मुद्द्यामुळे कटकट सुरू होईल ते मुद्देच टाळायचे. समर्थाने फार छान सांगितलंय, जाणता पुरुष असेल जेथे, कळो हो कैसा उठेल तेथे. थोडी समज जर माणसाला असेल तर त्या कळामध्ये पडणारच नाही.
स्थलम त्यक्त्वा सुखी भवे, तिथून निघून जावं बाजूला व्हावं, किंवा तिथं राहिलं तर जे वादाचे मुद्दे आहेत त्याच्यावर थोडी सुद्धा चर्चा करू नये. कारण आपल्याला माहिती आहे की या विषयावर आपण बोलायला लागलो की काहीतरी वादंग माजणार. अनेकदा माणसांना गप्प बसवत नाही म्हणून तेच विषय काढतात. काय समजलात तुम्ही, लगेच सुरुवात. काही लोकांना भांडणाचे आहोत ते वाटत पाहत असतात केव्हा येतो आणि केव्हा बोलतो. जीभ, डोळे, कान. कान एक आपल्याला क्रोधाला प्रेरित करणार आहेत. नको त्या गोष्टी ऐकल्या, मग ऐकल्यानंतर त्याचं मंथन सुरू झालं की लगेच मग त्याच्यावरती क्रोधाची अभिव्यक्ती. म्हणून ज्या गोष्टीने आपला क्रोध वाढेल अशा गोष्टी ऐकायचं बंद करायचं. ज्या गोष्टीने क्रोध वाढेल अशा गोष्टी वाचायच्या, पाहायच्या बंद करायच्या. ज्या गोष्टीने क्रोध वाढेल अशा माणसांच्या सहवासात फारसं राहायचं नाही. काही जागा असतात त्या ठिकाणी गेलं की मग खुमखुमीत जागी येते. आपल्याला माहिती असतं तिथे गेलं की आपलं भांडण होणार. आपल्याला जर माहिती असेल ना तिथं जायचं आपण टाळलं पाहिजे, अजिबात जायचं नाही. आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडेल अशी कुठली गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. कारण आपल्या मनशांतीपेक्षा आणि आपल्या मनस्वास्थ्यापेक्षा या जगात दुसरं काहीही महत्वाचं नाही. माझी मनशांती महत्वाची आहे, माझं मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. तुटले संबंध तर तुटले, नाही गेले तर नाही गेले, बिघडलं कुठे. तिथं जाऊन कटकट करत बसण्यापेक्षा अलिप्त राहावं, बाजूला राहावं. स्फोटक पदार्थ जे आहेत ते असे व्यवस्थित बाजूला ठेवायला लागतात. आपण स्वतःहूनच लक्षात घ्यावं आणि जोपर्यंत स्वभावात बदल होत नाही तोपर्यंत या गोष्टी चालू ठेवाव्यात. क्रोधाचे जे विषय आहेत ना त्यांचं प्रेमात रूपांतर करणं, क्रोधाचे जे विषय आहेत त्याचं व्यंग्यचित्रामध्ये रूपांतरण करणं, की ठीक आहे असं आपल्या वाट्याला आलेलं आहे, गंमत म्हणून सोडून द्यायचं, ॲक्सेप्ट करायचं, आनंदाने ॲक्सेप्ट करायचं, हसत हसत ॲक्सेप्ट करायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रोध शांत करणाऱ्या आहेत. क्रोध दुसऱ्याचा एकतर्फी चालू ठेवावा, आपण शांत राहावं. एकनाथ महाराजांनी हे साधलं होतं. एकनाथ महाराजांना हा मनोजय साधला होता. म्हणून नाथांना चिडवू शकेल असं मनुष्य त्या काळात कोणी नव्हता आणि कशानेही नाथ चिडू शकत नव्हते. म्हणून त्यांना एक उपाधी होती शांती ब्रह्म. तसं रामदास स्वामींना लोक समर्थ म्हणतात, तसं एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म. एकदम शांत होते. कुठल्याही कारणाने ते स्फोटक अशा प्रकारे त्यांची मानसिकता नव्हती. ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या घटनांकडे तटस्थपणे जर पाहायला राहिलं तर क्रोध कमी होतो. माझा त्याच्याशी संबंध नाही. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो, स्वतःचा संबंध जोडतो आणि मला लक्ष घातलं पाहिजे, मला बघितलं पाहिजे, मला तर हे दुरुस्त केलं पाहिजे. काही तुमच्यावर परमेश्वराने फार जबाबदारी सोपवलेली नाहीये. आपल्या ज्युरिसडिक्शन आपण ओळखल्या पाहिजेत आणि जे आपल्या कक्षेबाहेरचे विषय आहेत सोडून दिले पाहिजेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी आपला क्रोध जो आहे तो क्रोध कमी होईल. संथ श्वास हे क्रोधावरलं योगातलं औषध आहे. संतपणे श्वास घ्यायचा आणि संतपणे श्वास बाहेर सोडायचा. जपानी भाषेत म्हटलेलं आहे, राग आला की 1 ते 10 आकडे मोजा, तेवढ्यात नाही थांबलं तर मग 1 ते 100 मोजत राहा, म्हणजे क्रोध कमी होईल. आमच्या इथं योगात प्रक्रिया सांगितलेली आहे. शवासन करायचं. समजा राग आला असेल तर आडवं व्हायचं, शांत शवासनाच्या मुद्रेत पडायचं, संतपणे श्वास आत घ्यायचा आणि संतपणे श्वास बाहेर सोडायचा. राग येण्यासाठी श्वास फार भरभर घ्यावा लागतो. तुम्ही कुठलाही तापट मनुष्य बघा, तुम्ही संत श्वासामध्ये रागवून दाखवा. जर तुम्ही संत श्वासात रागावलात ना तर तो क्रोध ही तुमची ऍक्टिंग असेल. रागानंतर श्वास वाढला की समजा खरा राग आहे. रागाने बोलतो आहे पण श्वास अजून चढलेला नाही, श्वास आहे तसाच आहे की समजा अभिनय. म्हणून श्वास जर संत केला तर संत श्वासामुळे आपोआप आपला क्रोध नाहीसा होतो. कारण क्रोधासाठी श्वास फार लोहाराच्या भात्यासारखा किंवा कपालभातीसारखा किंवा भस्त्रिकेसारखा जरा स्पिडीली होण्याची आवश्यकता आहे. संत श्वास जर असेल तर तुम्ही रागवू शकणार नाही, क्रोध करू शकणार नाही. विवेकानंदांनी राजयोगात आणखी एक उपाय सांगितलेला आहे. जर आपला स्वभाव रागीट असेल तर स्वामीजी म्हणतात बहिर्कुंभक करा म्हणजे राग कमी होईल.
दोन कुंभक आहेत प्राणायामामध्ये. एक अंतरकुंभक आहे, श्वास आत घ्यायचा आणि कोंडून ठेवायचा, आणि दुसरा बहिर्कुंभक आहे, श्वास पूर्णपणे बाहेर सोडायचा आणि थांबायचं, नवीन श्वास आत घ्यायचा नाही, त्याला म्हणतात बहिर्कुंभक. अंतरकुंभकामध्ये थोडी रिस्क आहे, बहिर्कुंभकात रिस्क काही नाही आहे. बहिर्कुंभक कोणीही कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आत्ता करू शकतो. अंतरकुंभक जर करायचं असेल तर व्यवस्थित मार्गदर्शन असलं पाहिजे. ज्याने योगाचा अभ्यास केलेला आहे त्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली अंतरकुंभकाचा अभ्यास केला पाहिजे की किती वेळा अंतरकुंभक करावा, श्वास आत किती घ्यावा, किती वेळ कोंडावा आणि कसा बाहेर सोडावा, ते वेगळं शास्त्र आहे. पण या ठिकाणी बहिर्कुंभक कुणालाही करता येईल. श्वास सोडून झाला की लगेच पुढचा श्वास घ्यायचा नाही, पहिल्यांदा 2 सेकंद थांबायचं, मग 2 सेकंद थांबल्यानंतर फार घाई होत नाही असं वाटलं की 3 सेकंद 4 सेकंद बहिर्कुंभकाचा कालखंड वाढवत राहायचा. स्वामीजींनी म्हटलेलं आहे बहिर्कुंभकानं मनुष्याचा क्रोध शांत व्हायला मदत होईल. मुद्रा प्रसन्न करणं हा एक उपाय आहे. शांत राग आला ना की शांतपणे खुर्चीवर बसायचं आणि शांतपणे मी प्रसन्न आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मुद्रा प्रसन्न ठेवायची. चिडताना मुद्रा प्रसन्न करणं सुद्धा अवघड आहे, त्यामुळे मुद्रा प्रसन्न असली की क्रोध येणं अवघड आहे. म्हणून संत श्वास, प्रसन्न मुद्रा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रोध कमी करणाऱ्या आहेत. पुढे समर्थाने म्हटलेलं आहे नको रे मना काम नाना विकारी. वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा माणसाला असतात. एखादी गोष्ट हवीशी वाटणं त्याला इच्छा असं म्हणतात. आता ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्याचे काही आपल्याला भाग पाडायला लागतील. काही गोष्टी खरंच प्राथमिक गरज म्हणून आहेत की माणसाला कपडे असले पाहिजेत, राहायला घर असलं पाहिजे, 2 वेळेस जेवण असलं पाहिजे, 2दा चहा असला पाहिजे. मिनिमम रिक्वायरमेंट ज्याला आपण म्हणतो, या मिनिमम रिक्वायर्सला काम म्हणत नाही. जेव्हा एखाद्या विषयाचं सेवन हे व्यसन होऊन जातं आणि ती गरज नसताना सुद्धा पाहिजे म्हणून अभिलाषा बाळगली जाते, तेव्हा त्याला काम म्हणतात. आपल्या सगळ्या इच्छा काम असत नाही. आता रामकृष्ण मठात जावं असं वाटलं आणि प्रवचन ऐकावं असं वाटलं, ही इच्छा म्हणजे काम नाही आहे. घरी गेल्यानंतर थोडंसं जेवण करावं असं वाटलं, ही इच्छा काम नाही आहे. पण अमुकच जेवायला असलं पाहिजे, इतक्या वाजताच असलं पाहिजे, गेल्या गेल्या ताट तयार असलं पाहिजे, या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षा म्हणजे काम आहे. काम याचा अर्थ इच्छा. मग त्यातल्या त्यात सेक्स ही इच्छा माणसाची सर्वात प्रबळ आहे, म्हणून काम हा शब्द त्याच्याशी जोडला गेला. वस्तुतः काम म्हणजे फक्त सेक्स नव्हे, काम याचा अर्थ इच्छा. किती प्रकारच्या इच्छा माणसाला असतात, किती प्रकारच्या अपेक्षा माणसाला असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत यादीच असते. सकाळी पहिला चहा घेतला पण तो शिळ्या दुधाचा होता, आता ताजं दूध आलं का मग ताज्या दुधाचा एकदा चहा पाहिजे, कारण त्याची चव फार वेगळी असते. इच्छा, आता ही इच्छा झाली, हा काम झाला. की नुसता चहा नको, तो ताज्या दुधाचा पाहिजे, आणि त्या चितळेचं दूध असलं तर काय उत्तमच, वंडरफुल. म्हणून एकदा चितळे साहेब माझ्या व्याख्यानाला अध्यक्ष होते, चितळे बंधू आले, म्हणून मी भाषणाची सुरुवातच केली प्रातस्मरणीय चितळे साहेब, कारण सकाळी चितळे बंधूंच्या दुधाचं स्मरण केल्याशिवाय दिवसच उगवत नाही. आता हा काम आहे, विशिष्ट गोष्टच पाहिजे, विशिष्ट पद्धतीने पाहिजे, अमुक प्रकारचाच ड्रेस पाहिजे, अमुक रंगाचंच वस्त्र पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आग्रह, विविधता, विविध रंग, रंगीबेरंगी, उपयोगितेपेक्षा कसं दिसतं याला जेव्हा जास्त महत्त्व दिलं जातं तेव्हा त्याला काम असं म्हणतात. सगळं लक्ष दिसण्यावरती, असण्यावरती, मिरवण्यावरती केंद्रित केलं गेलेलं असतं. म्हणून हा काम जो आहे तो माणसाच्या मनामध्ये नाना विकार निर्माण करतो. कामामुळे पौराणिक कथांमध्ये आपण पाहतो किती लोकांचं नुकसान झालं. द्रौपदीची विटंबना केली, काय झालं शेवटी कौरवांचं? सीतेचं अपहरण केलं,
काय शेवटी रावणाचं झालं? ही सगळी पौराणिक उदाहरणं आहेत. अहल्येचं विटंबना केली, इंद्राला शेवटी शाप मिळाला, अहल्येला काही काळ वनवास भोगावा लागला. म्हणजे शेवटी हा विकार जो आहे, विकारे गडे हो जनी सर्वचीची, या विकारामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली, त्यांना त्रास झाला, कष्ट भोगावे लागले. आणि म्हणून नको रे मना काम नाना विकारी. जेवढ्या इच्छा जास्त तेवढी गुलामी जास्त, जेवढे विकार जास्त तेवढी दुर्बलता जास्त. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांचं सैन्यबळ तर बाजूलाच ठेवा, इंडिव्हिज्युअल दोघांची ताकद जर पाहिली तर अफजल खान शिवाजी महाराजांच्या अनेक पटीनं श्रेष्ठ होता. अफजल खानाचं वजन शिवाजी महाराजांच्या 3 पट होतं. अफजल खान 6.5 फूट उंच होता. शिवाजी महाराजांनी त्यांना मिठी मारली की नाही असं वर्णन जरी असलं, पुन्हा तो इतिहासाचा एक वेगळाच भाग आहे, मिठी मारली होती की नाही. पण मिठी मारली होती असं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा शिवाजी महाराजांचं मस्तक अफजल खानाच्या गळ्यापाशी होतं. इतके बुटके होते शिवाजी महाराज. खाणं पिणं म्हणाल तर शिवाजी महाराज एकभुक्त होते. महाराज रात्री जेवत नव्हते. महाराज रात्री दूध आणि फळ घेऊन झोपत होते, दुपारी फक्त जेवायचे. अफजल खान किती वेळा खात होता आणि काय काय खात होता ते न बोललेलं बरं. आणि असं असताना दोघं समोरासमोर येतात आणि एका क्षणात शिवाजी महाराज अफजल खानाला ठार मारतात. ही शक्ती संयमाची शक्ती आहे. काही झालं तरी अफजल खान विकारी होता. 62 विवाह झाले होते आणि ह्या सगळ्या राण्याने तरी ठार मारलं होतं युद्धावर जाताना. कारण त्याला ज्योतिषानं सांगितलं होतं की या लढाईत तू मरणार आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या राण्या कदाचित पुनर्विवाह करतील म्हणून सगळ्यांना त्यांनी ठार मारलं. आणि ज्या विहिरीत फेकून दिलं ती विहीर दाखवली जाते. विजापूरच्या गावाबाहेर ती विहीर आहे. 18 मोठा त्या विहीर आहे, तितकी मोठी विहीर आहे. त्या विहिरीत सगळ्या स्त्रियांना ढकलून दिलं. मग एकाने विचारलं, जर समजा जिंकला युद्धात तर पुन्हा लग्न करू म्हणले, त्यात काय एवढं. असला तो अफजल खान. शिवाजी महाराज संयम, समर्थाने वर्णन केलंय. श्रीमंत योगी, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. शिवाजी महाराजांची शक्ती जी होती संयमाची शक्ती होती. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती लक्ष्मणाचं चरित्र पहा, हनुमंताचं चरित्र पहा. नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडुले, नुपुरे ते बी जानामी नित्यपादाभिवंदनम. काय कॅरेक्टर आहे लक्ष्मणाचं, काय कॅरेक्टर आहे हनुमंताचं. त्यांनी जे पराक्रम केला, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, हनुमंता समर्थाने वर्णन केलेलं आहे. का हनुमंत असा पराक्रम करू शकला? हनुमंताची शक्ती जी होती ना ती कॅरेक्टरची शक्ती होती. हनुमंताची शक्ती जी होती ती संयमाची शक्ती होती. हनुमंताची, रामाची, शिवाजी महाराजांची जी शक्ती होती ती विवेकाची आणि वैराग्याची शक्ती होती. म्हणून गांधीजी, सावरकर, टिळक इंग्रजांना पुरून उरले. इंग्रज घाबरायचे, त्यांना धाक होता इंग्रजांना टिळकांच्या अग्रलेखाचा, सावरकरांच्या भाषणाचा. याचं कारण त्यांचं सामर्थ्य जे होतं ते त्यागाचं आणि निस्पृहतेचं सामर्थ्य होतं. म्हणून काम नाना विकारी, इच्छा ज्या आहेत त्या नाना विकार निर्माण करतात आणि माणसाला दयनीय करून टाकतात. म्हणून समर्थाने एकाच ओळीत सांगितलं, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? आणि कोण परमार्थी? ज्याच्या गरजा कमी तो परमार्थी, ज्याची राहणी साधी तो परमार्थी. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नाना विकार वाढवणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी टाकून दे. म्हणून भोगदृष्टी असू दे नको, योगदृष्टी असू दे. भोगदृष्टी असू दे नको, त्यागदृष्टी असू दे. त्याला विनोबा भावेंनी ईशावास्य दृष्टी म्हटलेलं आहे. सगळं भगवंताचं आहे आणि सगळं भगवंतमय असा जर विचार असेल तर मनुष्य वासनात्मक राहू शकणार नाही, मनुष्य भोगाच्या आहारी जाऊ शकणार नाही. म्हणून त्याला ईशावास्य दृष्टी म्हटलेलं आहे किंवा योगदृष्टी, त्यागदृष्टी. याचा अर्थ माणसाने विषय सेवन करू नये आणि भोग भोगू नये अशातला भाग नाही आहे. माझा जो विषय शास्त्राला संमत आहे आणि तो सेवन करत असताना मी इतरांना त्रास देत नाही आहे. टीव्ही अवश्य बघावा,
फक्त आपल्या टीव्हीने शेजारच्यांची सुद्धा करमणूक करण्याची जबाबदारी घेऊ नये. नाही तर शेजारच्या नाही, मुलांची परीक्षा चालू आहे, ते अभ्यास करतायत आणि आपण मोठ्याने लावलेला आहे, त्यांनाही ती गाणी ऐकावी लागतायत, नाईलाज असतो. मर्यादित प्रमाणामध्ये आपल्या इंद्रियांना जे काही विषय हवे आहेत ते आपण द्यावेत, पण ते देत असताना दुसऱ्याला दुःखी करून, दुसऱ्याला ओरबडून, फक्त मीचा विचार करून, इतर कोणाचाही विचार न करता त्या विषयांचं सेवन जे आहे ते असता कामा नये. म्हणून हल्ली काम वाढवण्याची व्यवस्थाच आहे. विज्ञानाने सर्वात जास्त काय केलं, आपल्या इच्छा ज्या आहेत ना त्या चाळवलेल्या आहेत. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग ह्याचा बाजूला गेलं आणि VIP कंडोम सुरू झालं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या कल्पना बदलल्या. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या दौऱ्यासाठी जो सरकारी खर्च व्हायचा, त्या सरकारी खर्चाचे आकडे एकदा पेपरमध्ये आले. खरंच आपलं राष्ट्र गरीब आहे का अशी शंका वाटावी असे ते आकडे होते. खरंच आपण विकसनशील देश आहोत का असे ते आकडे होते. काय झाले शेवटी? मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. ज्या गांधीजींचं तुम्ही नाव घेता आणि गांधीवाद म्हणता, एवढा अफाट पाण्यासारखा सरकारी पैसा तुम्ही खर्च करता आणि शेवटी सगळी सत्ता गेली आणि सगळं गेलं. किती साध्या पद्धतीने राहायला पाहिजे. किती शिवाजी महाराज साधे राहत होते. जेवायला शिवाजी महाराजांना वेळ नसायची. कशाची भ्रांत नव्हती. सतत राष्ट्राचा विचार, सतत समाजाचा विचार, सतत गोरगरीब जनतेचा विचार. आणि किती पैसा खर्च करतोय आपण, किती वासना वाढवतोय, किती इच्छा वाढवतात. आणि मग एकदा मला अशा पद्धतीने राहायचं आहे, हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं वारं डोक्यामध्ये शिरलं की पैसा आला पाहिजे. तेवढा पगार नसेल तर मग मिळवला पाहिजे. सरळ मार्गाने मिळत नसेल तर वाटेल त्या मार्गाने मिळवला पाहिजे. विमलजी ठकारांनी त्यांच्या चरित्रातली आठवण सांगितली घरातली, की विमलजी ठकारांनी आईची आठवण सांगताना म्हटलंय की लग्न झाल्यानंतर पहिल्याच दिवशी माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की 2 साड्या आणि 4 भांडी यामध्ये मी आनंदाने संसार करील, पण तुम्ही या घरामध्ये जो पैसा आणाल तो शुद्ध पैसा आणा, भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणू नका. किती स्त्रिया आपल्या नवऱ्याला असं सांगू शकतील? अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, इम्पोर्टेड पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग हे गोळा कर, ते गोळा कर, पैसे मिळव, वस्तू सारख्या गोळा करायच्या. घर हे म्युझियम होत चाललेलं आहे. आणि वेड्यासारखी माणसं सगळ्या गोष्टी गोळा करत राहतात. इच्छा म्हणून काम नाना विकारी, आयुष्यभर मिळवत राहतो आणि शेवटी सगळं इथंच राहतं. बरोबर काही नेता येत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी विज्ञानाने वाढवलेल्या आहेत. विज्ञानाने माणसाची इंद्रियांची उपभोगाची क्षमता वाढवली, मनाची विषय चिंतन करण्याची क्षमता वाढवली आणि त्याला वेगवेगळे विषय दिले. इतके विषय दिले की तरुण पिढी अध्यात्माकडे वळू शकत नाही झटकन. इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, इतकी आकर्षणं बाहेर आहेत. या सगळ्या सोयी विज्ञानाने केल्यात. ज्या सोयी पॅरिसमध्ये आहेत, रोममध्ये आहेत, न्यूयॉर्कमध्ये आहेत, लंडनमध्ये आहेत, त्या सोयी स्वर्गात सुद्धा नसतील. इंद्रू सुद्धा म्हणत असेल आता पृथ्वीवरती जाऊन राहावं, लंडनमध्ये एक फ्लॅट घ्यावा, पॅरिसमध्ये जाऊन राहावं. तो सुद्धा कंटाळला असेल. स्वर्गात एवढ्या सोयी नाही आहेत जेवढ्या पॅरिसला आहेत. किती भोगाची साधनं. विवेकानंद एका बाईंकडे मुक्कामाला होते. त्या कुटुंबात त्यांनी बाईंना सांगितलं की मला नखं कापायची आहेत, जरा नेलकटर देता का? त्या बाईने एक बॉक्स आणलं. विवेकानंद म्हटलं मी नेलकटर मागितलं आणि बॉक्स कसलं आणलंय? त्या बाईने बॉक्स उघडलं. त्यात नेल कटरचे 30-35 सेट होते आणि त्यांनी सांगितलं 1 सेंटीमीटर नख असेल तर हे वापरावं, अर्ध सेंटीमीटर असेल तर हे वापरावं, अंगठ्याचं नख असेल तर हे नेल कटर वापरावं, उजव्या पायाचा अंगठा असेल तर याने कापावं. विवेकानंद पाहतच राहिले. नखो कापण्यासाठी इतक्या प्रकारचे नेल कटर्स. स्वामी विवेकानंदांच्या मुखातनं एक सुंदर वाक्य बाहेर पडलं. स्वामीजी म्हणाले, नख कापण्याची साधी गरज, त्यासाठी किती विज्ञान राबवावं हे भारताला इंग्लंडकडनं शिकावं लागेल. अन्न, वस्त्र आणि निवारा
या प्राथमिक गरजा त्या किती साध्या पद्धतीने भागवाव्यात हे इंग्लंडला भारताकडनं शिकवावं लागेल. कसे आमचे ऋषी राहत होते, करतलू भिक्षा तरतलू वास, हातात भिक्षा आणि झाडाखाली निवास. म्हणून भाग्यवंताची व्याख्या काय केली शंकराचार्यांनी, कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. जितक्या गरजा कमी तितका तो भाग्यवान, जितक्या गरजा जास्त तितका तो दुर्दैवी. कारण जेवढ्या गरजा जास्त होतील तेवढा तो अधीन होईल, कोणावर तरी अवलंबून राहील. समर्थन झालं अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. म्हणून एक संन्यासी होता, त्या संन्याशाने आपला आश्रम सुद्धा डिस्पोज करायचं ठरवलं, डिस्पोज ऑफ करायचा आणि निघून जायचं, देहत्याग करायचा ठरवला होता. हिमालयात तो निघून जाणार होता. मग त्यांनी घोषणा केली की माझ्या आश्रमातल्या सगळ्या वस्तू, माझ्या आश्रमातली सगळी संपदा मी गोरगरिबांना वाटून देणार आहे. जो सर्वात गरीब असेल त्याला सर्वात जास्त मिळेल, जो सर्वात कमी गरीब असेल त्याला सर्वात कमी मिळेल. मी पाहिन दारिद्र्य रेषेखालचे जे लोक आहेत त्यांना जास्त दान करीन. त्यांनी घोषणा केल्यानंतर प्रचंड गर्दी. त्या देशाचा राजा हत्तीवरनं चालला होता. राजाने विचारलं गर्दी कसली आहे. नाही म्हटले, तो संन्यासी म्हटले मठ सोडून जाणार आहे, हिमालयात जाणार आहे, सगळं वाटून टाकणार आहे आणि गरीब लोक आलेत. राजा म्हटलं आपल्या देशात एवढे गरीब लोक आहेत. हो म्हटलं, तर तुम्ही हत्तीवरने फिराल्यानंतर मंत्र्यांचे जर एवढे खर्च असतील दौऱ्याचे आणि महापौरांसाठी जर एवढ्या गाड्या लागणार असतील आणि महानगरपालिकेचं बजेट जर अशा प्रकारचं असेल आणि इतकं सँक्शन झालं असेल सगळ्या सदस्यांसाठी, तर आपल्या देशात दारिद्र्य असणार नाही तर दुसरं काय असणार. तेव्हा तो राजा आश्चर्यचकित झाला. म्हणाले मला तो सगळा प्रकार बघायचा आहे म्हटले. मग थोडंसं लोकांना बाजूला करण्यात आलं आणि राजा तिथं आला. या संन्याशाने वाटप सुरू करायचं ठरवलं होतं. मग एक नोटांचं पुडकं होतं. त्याने सांगितलं, मी सांगितलं होतं जो सर्वात जास्त दरिद्री त्याला सर्वात जास्त मोठं दान मी देणार. हे नोटांचं पुडकं हे माझं सर्वात मोठं दान आहे, ते मी सर्वात दरिद्री असलेल्या राजाला देतोय. आणि त्यांच्या राजाकडे नोटांचं बंडल भिरकवलं. राजा चिडला. राजा म्हणलं कोणाला तू दरिद्री समजतोस, काय वाटलं तुला. त्या संन्याशाने सांगितलं जेवढ्या इच्छा जास्त तेवढं दारिद्र्य जास्त म्हटले. तू सर्वात जास्त इच्छांनी भरलेला आहे. सगळी माणसं पायी चालतात, तुला हत्ती लागतो, त्याशिवाय तू चालू शकत नाही. तुझ्या भोवताली सरंजाम लागतो, माणसं एकटी चालू शकतात, तुला सरंजाम लागतो. तुला विशिष्ट प्रकारचा महाल लागतो, विशिष्ट प्रकारच्या तुझ्या जेवणाच्या अटी असतात, विशिष्ट प्रकारचं तुझं सगळं राहणीमान आहे. जेवढ्या गरजा जास्त तेवढं दारिद्र्य जास्त. तू सर्वात दरिद्री आहे म्हणून तुला सर्वात जास्त दिलं म्हटले जा. पण त्या संन्याशाला राजा काही करू शकला नाही. कारण परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. म्हणून नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. त्या बाकीच्यांचा विचार उद्याच्याला. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.